सर्वांना नमस्कार. तर मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 ची पोलीस भरती जे काय आहे ते अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी फक्त नियुक्त्या बाकी आहेत, काही ठिकाणी डॉक्युमेंटेशन असेल किंवा मेडिकल असेल हे बाकी आहे आणि उर्वरित जी काय पोलीस भरती आहे ती कंप्लीट झालेली आहे. सो अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची की ज्या मुलांना ह्या पोलीस भरतीला अपयश आलंय त्यांना मागच्या वेळी सांगितलं होतं की न खचता तुम्ही पुढच्या भरतीची तयारी करा, कारण की पुढची भरती ही मोठी असणार आणि त्यानंतरची पोलीस भरती ही निवडणुकीच्या तोंडावर जाईल आणि त्या जागा कमी असतील असं सांगितलं होतं. आणि त्याच पद्धतीनं आता काल एक परिपत्रक आलेलं आहे की ते जरी MSFच्या जे काही अतिरिक्त मनुष्यबळाची जी काही संख्या आहे ती मागवलेली आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये रिक्त जागेच्या काही घटकांचा जे काही उल्लेख केला आहे कॉन्स्टेबलचा पदांचा असेल किंवा इतर सगळ्यांचा. तर अशा पद्धतीनं एक महत्त्वाची गोष्ट की पाठीमागे एक परिपत्रक आलेलं होतं त्याचं सुद्धा माध्यमातून तुम्हाला केलेलं होतं की महाराष्ट्र पोलीस भरती 2026-27 जे आहे आताची जे अपकमिंग आहे त्यासाठी तब्बल दोन घटकामध्ये 6,800 प्लस जागा, दोन घटकामध्ये सांगतोय, दोन जिल्ह्याच्या दोन घटकामध्ये एवढ्या मोठ्या जागा आहेत. विचार करा 36 जिल्ह्यामध्ये जागा किती पडतील. सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा यावेळीच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथे हे परिपत्रक आपण काल संध्याकाळी टाकलेलं आहे. सो आनंदाची बातमी आहे की दोन घटकामध्ये तब्बल 6,500 प्लस जागा पडण्याची शक्यता आहे. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवट पण बघायला विसरू नका. पहिला आपण बघूया की परिपत्रक काय सांगते आणि मग पुढं काय होईल, कशा पद्धतीने होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. सुरुवातीला 1 मिनिटाची अनाउन्समेंट करतोय की महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणारे असतील किंवा फॉरेस्ट असेल, वनरक्षक असेल किंवा दारूबंदी पोलीस असेल किंवा इतर कोणत्याही भरतीची असेल तयारी, सेंट्रल डिफेन्स किंवा स्टेट डिफेन्स, ज्या वर्दीच्या रिलेटेड पोस्ट आहेत अशा मुलींसाठी आपण रहिवाशी बॅच चालू करतोय, ज्याच्यामध्ये फक्त 20 मुलींना ॲडमिशन आहे. सो ज्याला ॲडमिशन हवं असेल, ज्या मुलींना त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करा. तुम्हाला आपले जे काही रहिवाशी बॅच आहे त्याचे सगळ्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोच करेल. सगळ्यात महत्त्वाचं अजून कुठेही अनाउन्समेंट झालेलं नाही आहे आणि 20च जागा आपण घेतोय. आपल्याला 50, 100, 200 आपल्याला जागा यायच्या नाहीत. 20 ज्या मुली येतील त्या सगळ्या कशा सिलेक्शन होतील यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. सो आता पहिली अनाउन्समेंट करतोय, अजून कुठेही झालेलं नाही आहे. सो आता सांगतोय की 20च ॲडमिशन आहेत. आत्ताच कुठेही अनाउन्समेंट न करता 10 ॲडमिशन फुल झालेले आहेत, फक्त 10च राहिले आहेत. ज्याला हवे असतील पूर्ण महाराष्ट्रातील ज्या मुली असतील ज्या आपल्याला फॉलो करतात, ज्याला वर्दी हवे त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. तर आपण मेन मुद्द्यावरती येऊयात की एकंदरीत काय परिपत्रक काय आहे, याच्यामध्ये काय असणार आहे, जागा किती असणार आहे, एकंदरीत पोलीस भरती कधी पडू शकते यात सुद्धा याच्यामध्ये काही गोष्टी लपलेल्या आहेत, त्या सगळ्या तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. तर बघा, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 3,000 मनुष्यबळाचा सेवाबाह्य यंत्रणेकडून म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ घेण्यास मुदतवाढ देण्याबाबत, म्हणजे 3,000 जे काही MSFचे जवान आहेत त्यांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पण या परिपत्रकामध्ये तुम्ही पुढे बघू शकताय की इन डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक त्यांनी दिलेला आहे, सगळं काय सांगत बसत नाही. तर बघा, प्रस्तावना बघूयात, जे याच्यात अतिशय महत्त्वाचं आहे तेवढं सांगतोय, सगळं परिपत्रक काय सांगत बसत नाही. तर बृहन्मुंबई पोलीस दलातील पोलीस अंमलदारांची सद्यस्थितीत एकूण मंजूर संख्या 41,966 आहे. माहे फेब्रुवारी 2026 मध्ये एकूण कार्यसंख्या 38,080 आहे. अशा प्रकारे बृहन्मुंबई पोलीस दलात आज म्हणजे आतापर्यंत पोलीस अंमलदारांची सुमारे 3,886 पदे रिक्त आहेत. एक फिक्स झालं की 3,886 पदे ही रिक्त आहेत. आता ही एवढ्या जागा रिक्त आहेत, लक्षात ठेवायचं आतापर्यंत. तर बघा, सदरच्या रिक्त पदांपैकी 3,886 पदे आगामी पोलीस भरती 2025-26 मध्ये 3,521 मध्ये भरण्यात येत असून उर्वरित पदांच्या त्यापुढील भरतीमध्ये समावेश करण्यात येत आहे. त्यामुळे सदर रिक्त पदांमुळे तसेच पोलीस भरती 2025-26 ची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात असल्याने 3,886 एवढ्या पदाकरता मनुष्यबळाची पुढील 1 वर्षात कमतरता भासणार आहे. म्हणजे एकंदरीत एका घटकातील जे काही मनुष्यबळ आहे त्याची संख्याच डायरेक्टली 2026-27च्या पोलीस भरतीसाठी लागणार असणारी जी काय आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे. आता पोलीस भरतीमध्ये बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे रिक्त पदे आणि संभाव्य रिक्त पदे असे दोन घटक असतात. रिक्त पदे याच्यामध्ये दिलेले आहेत, पण संभाव्य रिक्त पदे म्हणजे काय, तर येणारे काही जे महिने राहिले आहेत जे डिसेंबरपर्यंत असतील याच्यामध्ये मयत असेल, पदोन्नती असेल किंवा राजीनामा असेल किंवा जे काय असेल असे जे काही रिक्त पदे तयार होतात ते सुद्धा याच्यामध्ये ॲड होऊन एकंदरीत 4,000 पर्यंत ह्या जागा जाऊ शकतात, लक्षात ठेवायचं. सो हे पण क्लिअर लक्षात ठेवा की रिक्त पदे आणि संभाव्य रिक्त पदे कोणते आहेत एवढा विषय लक्षात ठेवायचं. सो एकंदरीत 2025-26च्या पोलीस भरतीमध्ये एकंदरीत जागा किती आहे, 3,886 एवढ्या जागा आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे.
सो हे झालं अतिशय महत्त्वाचं. म्हणजे MSF साठी जरी असलं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये जे काही जागा आहेत याच्यामध्ये नमूद केल्यात. तर बघा दुसरा पॅराग्राफ आहे, दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू असलेल्या आखाती युद्धांच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात भारतात खनिज तेल, नैसर्गिक गॅस व तत्सम जीवनोपयोगी साधनसामुग्री जे आहे त्याचा तुटवडा झाल्यास उद्भवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीस शासनास सामोरं जाण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही मेन पॉईंट सांगतो सगळ्यात महत्त्वाचा, सगळं परिपत्रक वाचत नाहीये, तर याच्यामध्ये हे जे काही 1 इयरसाठी लागणारं जे काही बाह्य CHB वरती जे काही बाह्य यंत्रणेद्वारे किंवा बाह्य सोर्सद्वारे हे ज्यांनी जे भरती जी मागवलेली आहे 3000 पदे ही 1 वर्षाच्या पिरियडमध्ये असणार आहे. म्हणजे एकंदरीत जसं मागच्या वेळी भरती पडलेल्या डिसेंबरच्या आसपास आणि पुढे प्रोसेस झालेली होती, तसंच या पद्धतीनं आता सुद्धा ही जी पोलीस भरती आहे याच्या अंदाजावरून ते डिसेंबरच्या आसपास पोलीस भरती पडणार, म्हणजे पावसाळ्यानंतरच पडणार हे मात्र फिक्स आहे. सो एवढं सगळं न वाचता मेन पॉईंट तुम्हाला सांगितला की पुढचा जो पॅराग्राफ आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे दिलंय की पुढच्या 1 वर्षासाठी ही लागणार आहेत. म्हणजे ही पोलीस भरती जी नवीन पोलीस भरती आता येणार आहे ती पूर्ण होईपर्यंत 11-12 महिन्याच्या जे काही कंत्राटी स्वरूपावरती ह्यांची जी काही भरती आहे ती करून घेणार आहेत असं त्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. सो अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ह्या 3000 जागेनंतर परमिशन मिळाले, शासन निर्णय खाली दिलाय, पण सुरुवातीच्या पिरियडमध्ये एक सांगतो की 3886 जागा ह्या झाल्या बृहन्मुंबईच्या. आणि त्याच पद्धतीनं कोल्हापूरच्या एक जागा गेल्या 1 महिन्यापूर्वी पडलेल्या होत्या, पेपर कात्रणं आलेली होती, त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता. 3000 जागेची जी काही हे आहे संभाव्य रिक्त जागा ह्या त्याच्यामध्ये आलेल्या होत्या. आणि एकंदरीत या 3000 आणि ह्या 3886 असं मिळून जवळजवळ 6500+ जागा या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ह्या 2 घटकामध्ये असलेल्या दिसून येतात. सो अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे की 2 घटकामध्ये एवढे असतील तर विचार करा बाकीच्या सगळ्या घटकांमध्ये किती पडू शकतात, हा एक विषय. ह्याच्यामध्ये 5 घटक आहेत, जसं शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल आणि बॅट्समन असेल. सो अशा पद्धतीने एकत्रित यावेळीची पोलीस भरती ही सगळ्यात मोठी, म्हणजे गेल्या वेळीची जशी होती तशीच यावेळीची असणार आहे. कारण की गेल्या वेळी मुंबई पोलीसला 2500 समथिंग जागा होत्या आणि अचानक 1062 जागा वाढल्या आणि त्या 3500+ जागा गेलेल्या होत्या. आणि आत्ताच 3800 जागा या रिक्त जागा आहेत आणि संभाव्य रिक्त जागा याच्यामध्ये ऍड होऊन 4000 जर पकडल्या तरी सुद्धा खूप मोठ्या जागेची जी काही पडण्याची शक्यता आहे ती जोरात आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं पडल्यानंतर जे सुरुवात करणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की बाबा पावसाळा, उन्हाळा वगैरे काय बघत बसू नकोस. कारण की 1-2-4 मार्काने हरला असेल तर कदाचित त्याच पावसाळ्यानं तुला हरवलेलं होतं, एवढं लक्षात ठेवायचं, जिथं तू आळस करून बसलेला होतास. त्यामुळं जे कोणी तयारी करत असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगतोय की अजूनही ऑफ सीझन आहे, तुम्ही डॉक्युमेंटेशन असेल तुमचं क्लिअर करून घ्या, प्रॅक्टिस आतापासून चालू ठेवा, त्यासोबत लेखीची पण तयारी ठेवा, त्यासोबत मेडिकल काय पॉईंट्स असतील तर त्याच्यावरती आतापासून काम करा. जसे की आपल्या रहिवासी बॅचमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतोय सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत. सो ज्याला ही रहिवासी बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकर स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. तुम्ही महाराष्ट्रातून कुठेही असाल, कोणत्याही जिल्ह्यातून तालुक्यात असाल तर तुम्हाला ॲडमिशन देऊन सहकार्य करण्याची भूमिका आपली आहे. सो ज्याला ॲडमिशन करायचं त्यांनी लवकर ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. त्याच पद्धतीने अजून एक अनाउन्समेंट करतोय की बेळगाव येथे जे काही अग्निवीर आर्मीची भरती आहे ज्याच्यामध्ये रिलेशन आणि स्पोर्ट्स कोटेची भरती आहे. सो जी मुलं 17 ते 21 वर्षातील असतील अशांसाठी अतिशय सुवर्ण संधी आहे. फिजिकल पहिला आहे, जो फिजिकल मारेल त्यासाठी लेखी, आणि ह्या 2 घटकामध्ये जे रिलेशनची भरती आहे म्हणजे स्पोर्ट्स कोटा आणि अग्निवीरची आर्मीची जी काही रिलेशन भरती असते याच्यासाठी दोन्ही भरती एकाच वेळी आहेत. सो ज्याला ही भरती द्यायची असेल त्यांनी सुद्धा, ज्यांच्याकडे स्पोर्ट्स कोटा आहे, स्टेटच्या पुढचं मेडल आहे आणि जे रिलेशन भरतीमध्ये आहेत अशा दोघांसाठी भरती आहे. फिजिकल पहिला आहे, नंतर लेखी आहे. सो जी अशी मुली असतील महाराष्ट्रातील जे वयाने 17.5 ते 21 वर्ष असतील अशांसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी म्हणून आपण फिजिकलची एक बॅच चालू करतोय. थोड्या दिवसामध्ये फिजिकल होणार आहे, म्हणजे तिथलं फायनली तुम्हाला व्हॉट्सअप कॉलवरती किंवा रेग्युलर कॉलवरती गायडन्स करून तुम्ही जर फिजिकलमध्ये बसला तर लेखीची पूर्णपणे तयारी करून तुम्हाला मेडिकल वगैरे सगळं सपोर्ट करण्याचा प्रयत्न आपल्या या नवीन बॅचमध्ये आपण करणार आहोत. सो ज्याला ही फायदा घ्यायचा त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. शेवटी एवढंच सांगतोय की एवढ्या मोठ्या जागा आहेत, ज्यांनी हार झाले किंवा गेल्या वेळी ज्यांनी आळस केला होता त्यांनी परत ट्रॅकवरती या. आळस न करता लवकर वर्दी मिळवायची असेल तर लक्षात ठेवा 2027 हे वर्ष वर्दीचं वर्ष म्हणून घोषित करा आणि आजपासून 0पासून सुरुवात करा. पण जोपर्यंत फायनल निकालात नाव लागत नाही तोपर्यंत प्रयत्न मात्र अजिबात सोडू नका. सो या आनंदाच्या बातम्या होतात. आवडल्या असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर 100% चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.